अश्व तोडले रिंगणी सुख झाले हो लोचनी या अभंगाप्रमाणेच अकलूज नगरीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण उत्साहात पार पडलं। ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात भक्तीच्या अथांग सागरात न्हाऊन निघत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण सोमवारी अकलूजमध्ये अत्यंत शिस्तबद्ध देखण्या आणि नयनरम्य वातावरणात पार पडलं। गांधी चौकात मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं पालखी सोहळ्याचं भाऊक वातावरणात स्वागत करण्यात आलं। तिथून पालखीनं विजय चौकातून विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुढं आझाद चौक मार्गे सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रिंगण सोहळ्यासाठी प्रवेश केला। सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचं पूजन संग्रामसिंह मोहिते पाटील, ऋतुजादेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील आणि सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते भक्तिभावानं करण्यात आलं। संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांचं आणि संस्थांच्या बाबुळकरांच्या अश्वाचं पाद्यपूजन संग्रामसिंह मोहिते पाटील परिवाराच्या हस्ते झालं, तर स्वाराच्या अश्वाचं पूजन धवलसिंह मोहिते पाटील आणि उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडलं। या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यात प्रामुख्यानं माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनी देवी मोहिते पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा आडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा समावेश होता। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, तहसीलदार सुरेश शेजूळ तसंच अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री संजना काळे यांच्यासह हजारो भाविक यावेळी उपस्थित होते। सकाळी 10:22 नगारखान्याच्या रिंगणस्थळी आगमन झालं। त्यापाठोपाठ बाबुळगावकरांचा अश्व, मोहिते पाटील यांचे स्वारधारक आणि रथापुढील 27 दिंड्या प्रांगणात दाखल झाल्या। यंदाच्या वर्षी बनवण्यात आलेला नवीन आणि आकर्षक रथ रिंगणस्थळी पोहोचताच सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या। रिंगण सोहळ्याला सुरुवात होताच प्रथम पताकाधारी, त्यापाठोपाठ डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हंडे घेतलेल्या महिला, विणेकरी आणि टाळकरी पखवाजधारी यांनी शिस्तबद्ध रीतीनं रिंगणात धाव घेतली। संपूर्ण रिंगण परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता। दोन्ही अश्वांनी जेव्हा रिंगणात वेगानं दौड मारत 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। अश्वांच्या टापांचा आवाज आणि वातावरणात घुमणारा विठोबा माऊलींचा जयघोष यामुळं संपूर्ण अकलूज नगरी भक्तिरसात चिंब भिजून गेली होती।